नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष BA सेकंड इयर तृतीय सत्रामध्ये थर्ड सेमिस्टर मध्ये जो भूगोल विषयाचा आपला पेपर आहे हवामानशास्त्र, हवामानशास्त्र ज्याला आपण क्लायमेटोलॉजी हवामानशास्त्र या भूगोल विषयातील पेपरचा या ठिकाणी आपण आजच्या तासिकेमध्ये विचार करणार आहोत. मित्र, मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राचा विचार करत असताना हवामानशास्त्राचा असणारा महत्त्व, हवामानशास्त्र अभ्यासाची सुरुवात कशी झाली, म्हणजे हवामानशास्त्राचा असणारा विकास आणि हवामानशास्त्र व वातावरणशास्त्र यांच्यामध्ये असणारा फरक, आणि त्याचबरोबर मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राची जी काही व्याख्या आहे, या व्याख्या विविध प्रकारच्या ज्या काही व्याख्या आहेत या व्याख्या आपण बघण्याचा प्रयत्न करतो. मित्रहो, हवामानशास्त्र नावाचा हा जो काही शब्द या ठिकाणी बनलेला आहे तो ग्रीक भाषेच्या भाषेतून हा शब्द आलेला आहे. आपण बघितलं की हवामानशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम ग्रीक देशामध्ये ग्रीक लोकांनी या ठिकाणी केला आणि म्हणूनच ग्रीक भाषेतून हा हवामानशास्त्र नावाचा शब्द या ठिकाणी आलेला. ग्रीक भाषेमध्ये क्लायमा म्हणजे पृथ्वीचा उतार आणि पृथ्वीच्या उतारानुसार बदलणारी वातावरणाची स्थिती यांचा अभ्यास लोगस म्हणजे शास्त्र. लोगस म्हणजे शास्त्र, म्हणून क्लायमा प्लस लोगस, मग यातून निर्माण झालं इंग्रजीमध्ये क्लायमेटोलॉजी, म्हणजेच पृथ्वीच्या उतारानुसार जी काही वातावरणाची स्थिती बदलते म्हणजेच हवामान बदलतं, म्हणजेच या हवामानाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच हवामानशास्त्र. अशा पद्धतीनं या क्लायमेटोलॉजी शब्दाची या ठिकाणी निर्मिती झाली आहे. आणि त्यामध्ये ग्रीकांनी सुरुवातीलाच पृथ्वीवरील विविध हवामानाचा एक अंदाज त्यांनी व्यक्त केला आणि त्यांनी सांगितलं की सगळ्याच पृथ्वीवर एकसारखं हवामान नाही. पृथ्वीचा जो काही उतार आहे या उतारानुसार पृथ्वीच्या आकारामध्येच तो उतार दिसतो आपल्याला, या उतारानुसार हवामान देखील बदललेलं आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ग्रीकांनी पृथ्वीच्या हवामानाचे वेगवेगळे 5 प्रदेश त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. एक प्रदेश सांगितला तो उष्णकटिबंधीय प्रदेशाचा, 2 प्रदेश सांगितले ते त्यांनी समशीतोष्ण कटिबंधाचे, आणि पृथ्वीवर 2 प्रदेश सांगितले ते त्यांनी शीत कटिबंधाचे. असे 5 प्रदेश त्यांनी त्या ठिकाणी सांगितले होते. आणि त्यानुसार हर्टिच व ऑस्टिन नावाच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी हवामानशास्त्राची व्याख्या या ठिकाणी तयार केली. त्यांनी काय म्हटलंय की पृथ्वीवरील विविध
हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पृथ्वीवर जे काही विविध प्रकारचे हवामान आहे या हवामानाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय असं हॉर्टिच आणि ऑस्टिन नावाच्या या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी ही सर्वप्रथम व्याख्या करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. त्यानंतर मग डब्ल्यू.जी. मूर असेल, ऑस्टिन मिलर असेल, कोपन डी लॉग असेल, क्रिचफिल्ड असेल, ब्रंट डी असेल, गॅफलर असेल यांनी हवामानशास्त्राच्या विविध अशा व्याख्या या ठिकाणी केल्या. बदलत्या काळानुसार हवामानशास्त्राचं स्वरूप देखील अभ्यासाचं स्वरूप अभ्यासाचं स्वरूप देखील बदललेलं होतं आणि मग बदललेल्या या स्वरूपानुसार त्यांनी हवामानशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. या सर्व व्याख्यांचा जर आपण विचार केला मित्र तर सर्वमान्य या व्याख्येतून सर्व काही असं घेऊन एक व्याख्या आपण या ठिकाणी जर केली तर सर्व व्याख्येचा विचार करू तर ती अशी होते की ज्या शास्त्रामध्ये स्थळानुसार हवामानाची भिन्नता व त्यांचे मानवी जीवनावर किंवा त्यांचे मानवी जीवनाशी असणारे संबंध यांचे वर्णन व विश्लेषण ज्या शास्त्रात केले जाते त्या शास्त्राला हवामानशास्त्र असं म्हणतात. बघा या सर्व व्याख्यांचा आपण जर विचार केला की ज्या आपण मागील तासामध्ये बघितल्या होत्या या सर्व व्याख्यांचा विचार जर केला तर सर्वमान्य या सर्व व्याख्यांचा विचार करून एक व्याख्या या ठिकाणी आपण तयार करू शकतो. ती म्हणजे अशी की ज्या शास्त्रामध्ये स्थळानुसार हवामानाची भिन्नता व त्याचे मानवी जीवनाशी असणारे संबंध स्थळानुसार जे हवामानामध्ये भिन्नता निर्माण होते व त्याचे मानवी जीवनाशी असणारे संबंध कसे आहे याचं वर्णन व विश्लेषण ज्या शास्त्रामध्ये केलं जातं त्याला हवामानशास्त्र असं म्हणतात. अशी एक सर्वंकष अशी व्याख्या मित्र आपण या ठिकाणी करू शकतो. आणि याच व्याख्येचा विचार करून आज आपण या सर्व व्याख्यांचा विचार करून या ठिकाणी हवामानाचं स्वरूप कसं आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. हवामानाचे स्वरूप या हवामानाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे नेचर ऑफ क्लायमेटॉलॉजी ज्याला आपण म्हणूया. नेचर ऑफ क्लायमेटॉलॉजी नेचर ऑफ क्लायमेटॉलॉजीचा जर आपण विचार केला किंवा हवामानशास्त्राचं स्वरूप जर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक अनुमान येतो की या ज्या काही विविध प्रकारच्या व्याख्या आहेत या व्याख्येमधूनच हवामानशास्त्राचं स्वरूप हे स्पष्ट होत असतं. हवामानशास्त्राचा जो काही अभ्यास विषय आहे तो म्हणजे पृथ्वीवरील असणारा हवामान. हवामानशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे तर पृथ्वीवर जे काही हवामान आहे हे पृथ्वीवरील असणारे हवामान हे हवामानशास्त्राचं एक अभ्यास महत्त्वाचा असा अभ्यास विषय आहे. आणि मग पृथ्वीवरील हे जे काही हवामान आहे हे स्थल काल सापेक्ष आपल्याला बदलताना दिसते. स्थल काल सापेक्ष हे हवामान आपल्याला बदलताना दिसतं. आपण म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये एक संकल्पना निर्माण झालेली आहे की पूर्वीच्या काळी आपल्याला सांगतात आपले आजी आजोबा
की पूर्वीच्या काळी एकदा झड लागली की 10-10 दिवस झड ही थांबत नव्हती. आता मात्र तसं नाहीये असं ते सांगतात. आता पाऊस आला की तो 15-20 मिनिटं रप पडतो आणि पुन्हा उघडतो. पुन्हा 10-10 दिवस तो पाऊस येतच नाही. अशी परिस्थिती अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाली असे आपले पूर्वज, आपले आजोबा असतील, वडील असतील, अशा प्रकारे आपल्याला सांगतात. म्हणजे याचा अर्थ काय की स्थळ बदललं, काळ बदलला की हवामान देखील बदललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच हवामानातील होणारा जो काही बदल आहे, स्थळ काल सापेक्ष, हे देखील या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसतं. प्रदेशानुसार आणि काळानुसार बदलणाऱ्या या हवामानाचा बघा, प्रदेशानुसार व काळानुसार बदलणाऱ्या या हवामानाचा मानवी जीवनावर झालेला परिणामांचा अभ्यास हा हवामान शास्त्रामध्ये केला जातो. स्थळ काल सापेक्ष तर हवामान बदलतच आपल्याला दिसतं. त्याचबरोबर प्रदेशानुसार व काळानुसार देखील हवामानामध्ये जे काही बदल होतात, हवामानाच्या स्वरूपामध्ये जे काही बदल होतात, या हवामानाच्या स्वरूपामध्ये झालेला बदल हा मानवी जीवनावर परिणाम करतो आणि मग मानवी जीवनावर होणारा हा परिणाम अभ्यासण्याचे काम हे हवामानशास्त्राच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. म्हणजे स्थळ, काळ, प्रदेश आणि काळानुसार जे काही हवामानामध्ये बदल होतो व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्याचे काम हे हवामानशास्त्रानुसार किंवा हवामानशास्त्रामध्ये या ठिकाणी केलं जातं. मानवाच्या ज्या काही विविध आर्थिक क्रिया आहेत व त्यांची असणारी जीवन पद्धती, जीवन जगण्याची जी काही पद्धती आहे ही पूर्णतः हवामानाशी निगडीत आहे. मित्रो, अगोदरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की मानव हा किंवा मानवाचे आर्थिक व्यवहार असतील किंवा मानवाचे जीवन पद्धती असेल, ही जीवन पद्धती पूर्णतः हवामानावर अवलंबून. आपण पाहतोय की मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये आपल्याकडे अधिकाधिक व्यक्ती या शेती करताना, शेती हा त्यांचा आर्थिक व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला करताना आढळतात. म्हणजेच ऋतूनुसार या ठिकाणी पाऊस पडतो आणि ऋतूनुसार पडणाऱ्या पावसावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी हा व्यवसाय, शेती हा व्यवसाय केला जातो. त्याचबरोबर आपण जर डोंगराळ प्रदेशाचा जर विचार केला की तिथं डोंगराळ प्रदेशामध्ये आपण शेती करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी डोंगराळ प्रदेशामध्ये शेती करण्यासाठी आपल्याला बंधनं येऊ शकतात. कारण का तर 12ही महिने त्या ठिकाणी बर्फाचं आच्छादन जमिनीवर असतं आणि मग अशा ठिकाणी शेती करणं हा आर्थिक व्यवसाय करणं शक्य होत नाही. म्हणून तिथं पर्याय नाही. हवामानानुसारच आपल्याला शिकार करावी लागते किंवा मासेमारी करावी लागते. म्हणजे अशा पद्धतीचे व्यवसाय त्या ठिकाणी पर्यायाने आपल्याला आर्थिक व्यवसाय त्या ठिकाणी निवडावे लागतात. आणि हे कशावर अवलंबून आहे तर हे आहे हवामानावर. म्हणजे हवामान हे मानवी जीवन पद्धतीशी निगडीत असलेलं आपल्याला दिसतं. आज जी काही मानवानं प्रगती केलेली आहे या प्रगतीबरोबरच आज हवामानाचं स्वरूप देखील बदलत आहे. त्यामुळे या बदलणाऱ्या हवामानाचा
प्रगतीचा अभ्यास आपण हवामानशास्त्राच्या अनुषंगाने करतो आणि त्यामुळं हे सतत बदलणारं हवामान किंवा बदलणारं हवामान आणि मानव जे काही प्रगती करते, मानवाची होणारी प्रगती म्हणजे हे दोन्ही घटक हे कसे आहेत, गतिमान स्वरूपाचे आहेत. हवामान देखील या ठिकाणी बदलत आहे आणि मानव देखील मोठ्या प्रमाणात आज प्रगती करतो. त्यामुळं हवामानामध्ये होणारा बदल आणि मानवाने केलेली प्रगती हे दोन्ही घटक हे गतिमान स्वरूपाचे आहे. म्हणून हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसतं की हवामानशास्त्राचे स्वरूप हे अलीकडच्या काळात गतिमान झालेले आहे. हवामानशास्त्राचे स्वरूप कसं झालेलं आहे, गतिमान स्वरूप हे आज हवामानानं प्राप्त केलेलं आहे. म्हणून हवामानशास्त्राचे स्वरूप आपण असं म्हणूया की हवामानशास्त्राच्या अभ्यासाचे जे स्वरूप आहे हे आज गतिमान स्वरूप या हवामानशास्त्राला प्राप्त झालेले आहे. कारण या शास्त्रामध्ये अभ्यासले जाणारे तापमान, वातावरण, वायुभाग, वायुराशी, आवर्त, प्रत्यावर्त, वारे, पर्जन्य यासारखे जे काही घटक आहेत हे घटक हे गतिमान स्वरूपाचे आहेत. कारण या घटकांमध्ये बदल होत असतो, एकसारखा बदल या घटकांमध्ये होतो आणि त्यामुळे हे घटक जर बदलणारे असतील जे हवामानशास्त्रामध्ये अभ्यासले जातात तर मग हवामानशास्त्राचं स्वरूप देखील गतिमान स्वरूप आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणून आपण हवामानशास्त्राचे स्वरूप कसं आहे तर हवामानशास्त्राचं स्वरूप हे गतिमान स्वरूपाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर हवामानशास्त्रामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या विविध घटकांची माहिती, अभ्यासले जाणारे हवामानशास्त्रामध्ये जे काही घटक अभ्यासले जातात त्यामध्ये कोणते की तापमान असेल, वायुभार असेल, आर्द्रता असेल, पर्जन्यमान असेल, वारे असेल, या घटकांचा अभ्यास हवामानशास्त्रामध्ये केला जातो आणि या घटकांची माहिती जी काही आहे ही माहिती एकत्र करण्याचे काम, या घटकांची असणारी माहिती एकत्र करण्याचे काम आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. आणि ही माहिती एकत्र करत असताना आपल्याला संख्याशास्त्राचा वापर या हवामानशास्त्राच्या अभ्यासामध्ये करावा लागतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की ह्या संख्याशास्त्राचा वापर करत असल्यामुळे जी काही संख्याशास्त्राच्या आधारे आपल्याला जी काही माहिती मिळते आणि या माहितीवरून आपण जे काही निष्कर्ष काढत असतो हवामानाच्या संदर्भामध्ये तर या निष्कर्षातून निश्चितच हवामानाच्या अभ्यासामध्ये दीर्घकालीन अशा प्रकारचा परिणाम होत असतो. म्हणून दीर्घ कालावधीच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष हे अधिकाधिक यथार्थ ठरतात किंवा यथार्थ असतात आणि त्यामुळे मग दीर्घकालीन हवामानाची माहिती, सांख्यिकी माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला संख्याशास्त्राचा वापर करावा लागतो. म्हणून हवामानशास्त्राचे स्वरूप हे सांख्यिकी स्वरूप या ठिकाणी आहे. हवामानशास्त्राला जे काही स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते
सांख्यिकीय स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण दीर्घकालीन हवामान स्थितीचा दीर्घकालीन हवामानाचा ची जर हवामानविषयक माहिती आपण सांख्यिकीय स्वरूपामध्ये उपलब्ध केली आणि त्यावरून जर आपण निष्कर्ष काढले तर ते जे काही निष्कर्ष आहे ते अतिशय यथार्थ अशा स्वरूपाचे निष्कर्ष त्या ठिकाणी आपल्याला काढता येतात. म्हणून हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला संख्याशास्त्राचा वापर त्या ठिकाणी करावाच लागतो. सांख्यिकीय माहितीचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावाच लागतो. म्हणून हवामानशास्त्राचे स्वरूप हे अलीकडच्या काळामध्ये सांख्यिकीय स्वरूप हे या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. मित्रांनो, त्याचबरोबर हवामानशास्त्रामध्ये ज्या घटकांचा अभ्यास केला जातो, हवामानशास्त्रामध्ये जे काही घटक आहेत मी तुम्हाला सांगितले घटक कोणते आहेत? तापमान आहे, आर्द्रता आहे, वारे आहे, पर्जन्य आहे, वायुभार आहे. या सर्व घटकांचा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो आणि हा अभ्यास करत असताना हा अभ्यास केला कसा जातो तर या हवामानशास्त्राच्या या घटकांचा अभ्यास करत असताना आपण या घटकांचे सतत निरीक्षण करत असतो. वर्षानुवर्ष आपण त्या ठिकाणी या घटकांचे निरीक्षण करतो आणि निरीक्षणाच्या आधारे आपण जी काही अनुमाने काढतो, जी काही अनुमान काढण्याचा प्रयत्न असतो ती अनुमाने ही तथ्याच्या अगदी जवळ जाणारी असतात. जे काही तथ्य आपण मांडतो त्या तथ्यांच्या जवळ जाणारी ही अनुमाने असतात. म्हणून या ठिकाणी हे हवामानशास्त्राचं जे काही स्वरूप आहे हे हवामानशास्त्राचं स्वरूपाला आता निरीक्षणात्मक स्वरूप देखील प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. बघूया मित्रांनो, या ठिकाणी निरीक्षणात्मक स्वरूप हे कशा पद्धतीने प्राप्त होतं याचं एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. की या ठिकाणी आपण हवामानातील घटकांचा हवामानशास्त्रामध्ये अभ्यास करत असतो आणि अभ्यास करत असताना मग हवामानातील घटकांचं निरीक्षण या ठिकाणी आपण वर्षानुवर्ष करतो. साधारणतः आपण भारतातील असणाऱ्या हवामान घटकांचा अभ्यास या ठिकाणी करू लागतो. त्या ठिकाणी आपण भारतातील असणाऱ्या पर्जन्याचा विचार करतो, तापमानाचा विचार करतो. या दोन मुख्य घटकांचा या ठिकाणी आपण विचार केला आणि मग या ठिकाणी वर्षानुवर्ष या दोन मुख्य घटकांचे निरीक्षण या ठिकाणी केले आणि आपल्याला असं आढळलं निरीक्षण केल्यानंतर वर्षानुवर्ष की या ठिकाणी विशिष्ट अशा कालावधीमध्ये या ठिकाणी पाऊस पडतो आणि तो देखील एका विशिष्ट दिशेकडे तो पाऊस पडत संपूर्ण भारत व्यापतो. त्याचबरोबर एका विशिष्ट कालावधीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उष्णता देखील पडते, मोठ्या प्रमाणात तापमान देखील या प्रदेशाचं वाढतं. मग अशी परिस्थिती असे असणारे हे भारतातील दोन घटक आपण वर्षानुवर्ष अभ्यासले आणि त्यावर आपण एक तथ्य मांडलं काय की या अनुमानावर आधारित आपण एक तथ्य मांडलं की या ठिकाणचं हवामान हे मोसमी स्वरूपाचं आहे. म्हणजे या ठिकाणचं हवामान कसं आहे? मोसमी स्वरूपाचं आहे. मोसमी स्वरूपाचं म्हणजे काय की ऋतूनुसार बदलणारं हवामान हे भारतामध्ये आहे. म्हणून भारत हा
मोसमी हवामानाचा प्रदेश आहे हे तथ्य त्या ठिकाणी अनुमानाला अगदी जवळ जाणार आहे. हे कशामुळे शक्य झालं तर हे शक्य झालं आपण हवामान घटकांचं निरीक्षण वर्षानुवर्ष केलं. हवामान घटकांचं निरीक्षण आपण वर्षानुवर्ष केलं आणि हवामान घटकांचं निरीक्षण वर्षानुवर्ष केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक अनुमान काढता आलं आणि ते अनुमान अगदी तथ्याच्या जवळ असणारं अनुमान किंवा तथ्याशी सुसंगत असणारं अनुमान हे आपण या ठिकाणी काढू शकतो. म्हणजेच या ठिकाणी हवामानाचा अभ्यास करत असताना तो आपल्याला निरीक्षणात्मक स्वरूपामध्ये देखील करावा लागतो. म्हणून हवामानाच्या अभ्यासामध्ये हवामानाचं जे काही स्वरूप प्राप्त झालं अभ्यासामुळे हवामानाचं जे काही स्वरूप प्राप्त झालेले ते निरीक्षणात्मक स्वरूप देखील हवामानाला प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर आपण जर बघितलं तर मित्रहो, हवामानशास्त्रात अभ्यासला जाणारा घटकांचा जो काही अनुभव आहे आपण निरीक्षण करतोय पण निरीक्षणाबरोबर हवामानातील जे काही घटक आहेत यांचा अनुभव देखील आपल्याला येतो. जो काही अभ्यास करणारा व्यक्ती आहे हवामानाच्या घटकांचा त्याला या घटकांचा अनुभव देखील येतो. त्याला तापमान वाढलं की गरमी देखील जाणवते, तापमान कमी झालं की त्याला थंडी देखील वाजते, म्हणजे तो त्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर पाऊस पडायला लागला की तो ओला देखील होतो, म्हणजेच हा अनुभव देखील त्याला येतो. आणि अध्ययनकर्त्याला हा अनुभव आल्यामुळे आपण असं म्हणूया की हे जे काही हवामानाचं स्वरूप आहे हे अनुभवजन्य देखील आहे. अनुभवात्मक देखील स्वरूप या हवामानशास्त्राला अलीकडच्या काळामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. की जसं विजा चमकणे, विजा चमकणे याचा अनुभव त्याला येतो. वादळे, या वादळांचा अनुभव देखील त्याला येतो. पाऊस पडणे, पाऊस पडल्याचा अनुभव त्याला येतो. त्याचबरोबर थंडी वाढणे किंवा गारवा जाणवणे याचाही अनुभव त्याला येतो. किंवा त्याला गरमी देखील होते. म्हणजेच हवामानशास्त्राचं स्वरूप हे अनुभवजन्य देखील आहे किंवा अनुभवात्मक देखील स्वरूप हे हवामानशास्त्राला प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. अनुभवात्मक स्वरूप देखील या ठिकाणी हवामानशास्त्राचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. तर मित्र, आज आपण बघितलं की हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना हवामानशास्त्राचं स्वरूप कसं आहे असं ज्यावेळेस आपण व्याख्येवरून बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की हवामानशास्त्राचं स्वरूप हे गतिमान स्वरूप आहे, हवामानशास्त्राचं स्वरूप हे सांख्यिकीय स्वरूप आहे, हवामानशास्त्राचं स्वरूप हे निरीक्षणात्मक देखील आहे आणि हवामानशास्त्राचं स्वरूप हे प्रयोगात्मक देखील आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे हवामानाचं स्वरूप हे या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. अजून देखील वेगवेगळ्या प्रकारे हवामानाचं स्वरूप आहे ते आपण येणाऱ्या तासामध्ये बघूया.